नमस्कार, माझं नाव वर्षा देशमुख. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या मंडळाचे गणपती बाप्पा. आमच्या मंडळाचं हे आहे 3रं वर्ष आणि मंडळाचं नाव आहे जय गणेश मंडळ. आमच्या जय गणेश मंडळाचे हे आहेत आधारस्तंभ. तर तुम्ही नमस्ते, तर काही 2 शब्द बोलणार का तुम्ही मंडळाबद्दल? बोलूत ना, 2 शब्द बोलूत. आता ह्या वर्षी आमच्या मंडळाला 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. लॉकडाऊन नंतर 2022 मध्ये आम्ही ह्या मंडळाची सुरुवात केली. आता हर वर्षी हा कार्यक्रम ह्याच उत्साहात इथं पार पाडला जाईल अशी माझी आशा आहे आणि माझा शब्द आहे. अजून तुम्हाला काही ह्या मंडळाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचे अध्यक्ष ऋषी कुमार हे तुम्हाला सांगतील. हे आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला मग अध्यक्ष? सगळ्या लोकांनी खूप छान सहकार्य केले हा डेकोरेशन करण्यासाठी. हो, डेकोरेशन पण खूप छान झालंय. नेहमी वर्षापेक्षा ह्या वर्षी मंडळाचं काम हे एक चांगल्या प्रमाणात झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे वरचं डेकोरेशन किंवा हे डेकोरेशन, बाप्पाच्या मागचं डेकोरेशन हे सगळे कार्यकर्त्यांनी मिळून केलंय. यामागं हर एका कार्यकर्त्याचा हात आहे. तुम्ही मेन रोडवरनं एंट्री मारताना बघितलं असेल, तिथे पण एक चांगल्या प्रमाणात फ्लेक्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. बाकीच्या कार्यकर्त्यांना पण तुम्ही व्हिडिओमध्ये घेऊ शकता. आमच्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप छान डेकोरेशन केलंय ह्या वर्षी पण नेहमी वर्षाप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आणि हे आहेत आमचे गणपती बाप्पा, जय गणेश मंडळाचे गणपती बाप्पा. खूप छान मूर्ती आहे आणि ही एक खूप क्यूटशी अशी बाल गणेशची मूर्ती आहे. बेबी गणपती आहे हा, जो आमच्या कार्यकर्त्यांकडे बघत असतो. मग आता झाली आरतीची वेळ, सगळेजण येत आहेत, तर तोपर्यंत आपण करूया आरतीची तयारी. इथे बाप्पांना मी लावतीये. हे आहेत आमचे बाल गणेशा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कार्यकर्ते म्हणून काय काय कार्य करता मंडळात? आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही ते चेअर्स ऑर्गनाईज करतो बसवण्यासाठी लोकांना. मग आरतीसाठी बोलवतो आणि मग आरती झाल्यानंतर मग जे प्रसाद असतो तो पहिले बाप्पाकडे ठेवतो. बाप्पाकडे ठेवल्याच्या नंतर मग आम्ही त्यांना वाटतो. आणि मग जे चेअर्स असतात जे ऑर्गनाईज केलेले असतात तेच वापस नीटली ठेवतो आम्ही. आणि मग जो प्रसाद असतो तोच वापस बाप्पाकडे ठेवतो आणि मंडळ बनतो. अच्छा, मग बाप्पा ज्या दिवशी येतात त्यावेळेस कसं वाटतं? त्यावेळेस खूप भारी वाटतं. म्हणजे असं वाटतं की कोणतरी नवीन आमच्या घराकडे आलंय. अरे वा. आणि बाप्पा जाताना कसं वाटतं? बाप्पा जाताना म्हणजे थोडं हे सॅड टाईप वाटतं, पण ते जाणारच असतात. त्यांच्या मम्मीकडे जाणारच असतात. खूप छान बोलतो, खूप छान बोलतो. थँक्यू. वेलकम. या. हो दीदी, मी ना बोलणार. नमस्कार. नमस्कार. जसे की तुम्ही छोटे छोटे कार्यकर्ते आहात आणि तुमच्याकडे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बाप्पाच्या समोर रांगोळी काढायची. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. छान वाटतं. मला आवाज का नाही येते? छान वाटतंय. मग तुम्हाला हे 10 डेज 11 डेज कसं वाटतं? छान छान. आणि मग बाप्पा जाताना कसं वाटतं? खूप छान. आणि तुम्ही जे रांगोळी काढता इथे, मग ती डिझाईन तुम्ही डिसाईड करता का? कोण कोण वाट बघतं परत बाप्पा येण्याची? सगळे वाट बघतात. अरे वा. तुम्हाला मंडळाबद्दल काय बोलायचंय?
नाही आ रहा है. बेस्ट मंडळ. कितवं वर्ष आहे तुमचं या मंडळाचं? आणि मग कसं वाटतं तुम्हाला आपलं मंडळ? छान वाटतं. नमस्कार. जसं की तुम्ही छोटे कार्यकर्ते आहात जय गणेश मंडळाचे, तुम्हाला किती वर्ष झालेत मला सांगा. तुला किती वर्ष झालं? तुम्हाला? तिसरं. तुमचं? मग तुम्हाला जास्त काय आवडतं आपल्या मंडळाबद्दल? गेम्स. अच्छा. आणि तुम्हाला सगळ्या म्हणजे दादा जे आहेत मोठे मोठे त्यांच्याकडून काय काय शिकायला भेटतं? टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट. त्यानंतर काम. रिस्पॉन्सिबिलिटी. काम लवकर केलं पाहिजे. अच्छा. आणि प्रसाद कोणाकोणाला आवडतो? सगळ्यांना आवडतो. मग जेव्हा बाप्पा येतात तेव्हा कसं वाटतं? खूप छान. 10 दिवस कसे वाटतात? 10-11 दिवस जे असतात ते एकदम छान. आणि बाप्पा जाताना कसं वाटतं? सॅड वाटतं. मग तुम्ही पुढच्या वर्षीची वाट बघता का? चालेल. गो. नमस्कार. नमस्कार. रोहन दीपक भोसले, सेवा अध्यक्ष. अरे वा, तुम्ही सेवा अध्यक्ष आहात. मग तुमचं किती वर्ष या मंडळाचं? 3 वर्ष. तिसरं वर्ष आहे. 3.5 वर्ष आणि चाललंय. मग काय काय शिकायला भेटतं या खूप मंडळात? खूप शिकायला भेटतं. गणपती बघायला शिकतं. हार येते. तुम्ही तर बघताच किती. मी तर सेवा अध्यक्ष आहे. इथं सगळे मकरंद दादा शिकायला भेटतं. मकरंद दादा कसं बोलतात, कसं हे करतात, तसं हे जे मला शिकायला भेटतं. तुम्ही तर बघताच. इथं सेवा अध्यक्ष आहे. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश मंडळ. थँक्यू. व्हेरी गुड. नमस्कार. जसं की तुम्ही कार्यकर्ते आहात जय गणेश मंडळाचे, तर किती वर्ष पूर्ण झाले तुम्हाला? आम्ही दोघांना तिसरं वर्ष आहे. ओके. मग ज्यावेळेस गणपती पहिल्यांदा बसले, म्हणजे मकरंद दादांनी ज्यावेळेस पहिल्यांदा गणपती बसवले बाकीच्या दादांनी, त्यावेळेस तुम्ही खूप छोटे असाल ना? हा, खूपच. म्हणजे आमचा पहिला म्हणजे असा एक्सपिरियन्स तर नव्हताच एवढा. हा. आणि मग त्यावेळेस पासून मग आतापर्यंत काय चेंजेस झाले तुमच्यामध्ये? चेंजेस तर काही नाही झाले, पण सर्व अजून मोठे झाले. आपले ते मोठे झाले. खूप मोठे झाले. तर वाढवलेले. मग तुम्हाला हे 10-11 दिवस कसं वाटतं? 10-11 दिवस म्हणजे खूप चांगले असतात. वन ऑफ द बेस्ट टाइम ऑफ द इयर. अच्छा. मग परत तुम्ही वाट बघता का? परत तर सर्व लोक वाट बघतो, पण आम्ही खूप इच्छेने वाट बघतो की आम्हाला दादाकडनं काहीतरी नवीन शिकायला भेटणार नवीन वर्षामध्ये. खूप चांगलं वाटतं. चालेल. ते तुमचं कार्य खूप छान आहे. कार्यकर्ते आहेत म्हणूनच मंडळ आहे. आणि तुम्हाला आधारस्तंभांबद्दल काय बोलायचंय? काय नाही, आपल्या आधारस्तंभ तर मकरंद दादा देशमुख. आम्हाला तर त्यांच्याकडनं खूप काय शिकायला भेटलं की काम करून घ्यायचं, कसं करायचं, कसं करायचं, कसं करून घ्यायचं नाही, कसं करायचं पण एकदम चांगलं. चालेल. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आमचे धन्यवाद. 2 लाडके छोटे कार्यकर्ते आहेत. पुढील काळात अध्यक्ष उपाध्यक्ष हेच बनणार आहेत. अरे वा. त्यांच्यापासून आमची खूप अपेक्षा आहेत की यांनी मंडळ सांभाळावं. जसं आम्ही पण कार्यकर्त्यापासून आधारस्तंभापर्यंत आलो, तसं यांनी पण पुढे जाऊन यावं, हीच बाप्पाच्या आधी प्रार्थना आहे. एवढं बोलून 2 शब्द संपवलं. जय महाराष्ट्र. जाऊ द्या. थँक्यू. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की या प्रश्नाचं खरं उत्तर द्या. खरं उत्तर पाहिजे. ओके. तर विचारा दीदा. मकरंद दादांबद्दल एक शब्द बोला. अच्छा. दादा खूप स्वीट आहे. जोरात आवाज येतो. नमस्कार. मग तुमचं किती वर्ष या मंडळातलं? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. तुम्ही मराठी किती क्यूट बोलताय. थँक्यू. मग तुम्हाला कसं वाटतं बाप्पा आले की? खूप भारी वाटतं आणि खूप जय गणेश मंडळाला मी थँक करते. खूप भारी डेकोरेशन केलं. आणि नमस्कार. तुमचं किती वर्ष आहे या मंडळाचं? 3रं. आणि या वर्षी काय पद आहे तुम्हाला? उपाध्यक्ष. कसं वाटतंय कार्यकर्ता होऊन या मंडळाचा? एकदम छान वाटतं. छान वाटतंय. मग हे 10 दिवस कसे वाटतात तुम्हाला? एकदम पावर. आणि बाप्पा गेल्यावर कसं वाटतं? लो फील होतो. आणि मकरंद दादांबद्दल काय बोलायचं तुम्हाला? आता पॉवर आहे, सपोर्ट सिस्टम. चालेल. थँक्यू. नमस्कार. किती वर्ष झाले तुम्हाला मंडळात? 3रं वर्ष आहे. अच्छा. मागच्या वेळेस तुमची काय पोस्ट होती? माझी अध्यक्ष होता. अच्छा. माझी अध्यक्ष होती. मग कसं वाटतं तुम्हाला बाप्पा आल्यावर? खूप छान वाटतं आम्हाला. अच्छा. आणि मंडळातून काय शिकायला भेटलं तुम्हाला?
सगळं शिकायला भेटतं इकडे, तरी सगळं एकत्र राहावे आणि एकत्र काम करून आम्ही सगळं करू शकतो. आणि आधार स्तंभांबद्दल काय बोलायचं तुम्हाला? आधार स्तंभांमधले काहीच बोलू त्यांना वर्ड्स कमी आहेत त्यांना बोलायला. चालते थँक्यू. अच्छा बोल. नमस्कार. नमस्कार. तुमचं काय पद आहे जय गणेश मंडळात? मेरा उपाध्यक्ष पद है. अच्छा, और कितने साल हो गए आपको ये मंडल में? ये तीसरा साल है. और अभी कैसे लग रहा है उपाध्यक्ष बन के? अच्छा लग रहा है कि अध्यक्ष का भी काम मिल रहा है मेरे को, तो पसंद आ रहा है. बहुत अच्छा कर रहे हो, लेकिन तुम बहुत अच्छा हैंडल कर रहे हो. तो अभी बापा है तो कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है. फिर से अभी जाएंगा तो पूरा लगेगा. अच्छा, और आपको आधार स्तंभ से क्या क्या सीखने को मिल रहा है मकरन भैया से? भैया अच्छे और हेल्प करते हैं, फिर हमको कुछ गलत हुए तो सही कराते हैं. अच्छा, और बाकी के भैया लोग से क्या क्या सीखने को मिलता है? कुछ सेम. नमस्कार. मग तुम्हाला काय वाटतंय आपल्या जय गणेश मंडळाबद्दल? जय गणेश मंडळाने ह्या वर्षी चांगले उपक्रम घेतले, जसं की मुलांसाठी वगैरे खेळणी वगैरे. कसा अनुभव होता? यावर्षीचा अनुभव जरा वेगळा होता, कारण की यावर्षी भजन मंडळी वगैरे आले होते, ते बाकी मंडळात असं कुठे बघायला नाही. पण जय गणेश मंडळामध्ये